हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे उन्हाळा स्पेशल सीजन स्पेशल आंब्याचा मुरंबा. तर आंब्याचं सीजन आहे, कैऱ्या भरपूर आल्या आहेत, जिकडे तिकडे बघावं तसे बाजारात भरपूर अशा कैऱ्या आहेत. तर आंब्याचा मुरंबा झालाच पाहिजे. तर 1-2 आंबे आहेत, जास्त आंबट नाहीत हे, म्हणजे थोडंसं मीडियम आंबट आणि गोड आहे. तर एकदम आंबटवाली कैरी नाही आहे. तर मी याचं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. याला स्वच्छ धुवून पुसून असं कट करून घेतलेले आहेत, बारीक बारीक असे तुकडे केलेले आहेत. आणि उन्हाळा आहे, जिभेला चव नाही, दुपारच्या वेळेस असं काहीतरी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी असेल तर एक काय तुम्ही 2 भाकरी खाल किंवा 2 चपात्या खाल, एवढं टेस्टी होते हे, खूप खावंसं वाटते. आणि लहान मुलांना तर भरपूर आवडेल असं खट्टा-मिठा, खूप छान चव याची एकदम छान लागते याची. तर एकदम 2 कैऱ्या आहेत, असे छोटे छोटे कट करून घेऊया कैऱ्याचे. अगदी सोपी पद्धत आहे ही आणि झटपट तयार होणारा आंब्याचा मुरंबा. तर 2 आंबे असे कट करून घेतलेले आहेत. 10 मिनिटात तयार होणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे, कुणीही बनवू शकेल, नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील आणि झटपट 10 मिनिटात तयार होणारा आंब्याचा मुरंबा आहे. तर मी असे कट करून घेतलेले आहेत. तर जाड केलेले आहेत, बघू शकताय. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मिक्सरला लावायचं नसेल, असं बारीक करायचं नसेल, तर खिसून पण तुम्ही घालू शकताय असं खिसणीने. तर मी मिक्सरलाच फिरवलेले आहे. खिसण्याऐवजी मी मिक्सरला असं एकदम असं बारीक केलेलं आहे, बघू शकता या पद्धतीने. तर तुम्हाला खिसायचं असेल तर वरची साल काढून तुम्ही खिसू शकताय, मस्त छान असा. पण सालीसकट हे चव फार छान लागते. सालीसकट आपण आंब्याचा मुरंबा बनवला तर हे पण खूप एकदम टेस्टी लागते. तर इकडे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि गरम केल्याच्या नंतर याच्यामध्ये आंब्याचं असं मिश्रण टाकलेलं आहे. तर 4 चमच साखर टाकलेली आहे. साखर तुम्हाला आवडत नसेल तर अर्धी वाटी गूळ घातला तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय. गुळाची पण छान अशी चव येते, पण मी साखर घातलेली आहे. तुम्हाला काय आवडते, गूळ किंवा साखर हे घालायचं आहे. तर आवडीनुसार तिखट घालायचं आहे. चवीप्रमाणे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, फार छान याने कलर येतोय. आंबट, गोड, तिखट फार एकदम चव अशी खूप छान लागते याची. तर असं याला एक 10 मिनिट आपण असं परतून मिडियम गॅसवर घेतलेलं आहे, बघू शकताय या पद्धतीने. तर पूर्ण असं एकदम टेस्टी आपला आंब्याचा मुरंबा तयार होतोय. तर कलर पण एवढा भारी आलेला आहे. तर आपला आंब्याचा मुरंबा तयार झालेला आहे. तर वाटीमध्ये काढून घेऊया. एकदम झटपट होणारा 10 मिनिटामध्ये तयार होणारा आंब्याचा मुरंबा तयार आहे. तर एकदम टेस्टी, खायला पण दुपारच्या वेळेस जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हे जर तुम्ही घेतलं तर एखादी चपाती एक्स्ट्रा खाल, एवढं भारी चव लागते. मला तर खूपच आवडते. मी खाऊन दाखवते कसा झाला ते. एकदम झटपट होणारा आंब्याचा मुरंबा तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आहे. सीजन आहे तर झालंच पाहिजे आंब्याचा मुरंबा. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आणि 2-3 साहित्यातून बनवलेला, एकदम 1 चमच खाल्लं तर खातच राहावंसं वाटते, असं एवढी छान चव लागते याला. तर एकदम भारी. तुम्ही पण नक्की ट्राय करा सीजन स्पेशल आंब्याचा मुरंबा.